चौथा आहे तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं करतो आपण की त्याला प्रॉपर मध्येच कन्वर्ट करून नंतर अल्टिमेटली सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. ओके. आता पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय ते समजून घेऊया आधी. फ्रॅक्शन म्हणजे काय बरं? फ्रॅक्शन काय असतं की ए अपॉन बी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये जे काही एक्सप्रेशन असणार आहे त्याला आपण फ्रॅक्शन म्हणणार आहे. त्याच्यात की डिनॉमिनेटर 1 नकोय आणि 0 नकोय. डिनॉमिनेटर 1 आला म्हणजे तो फ्रॅक्शन राहणार नाही, तो एक पूर्ण फक्त एक सिंगल टर्म होते, कारण 1 ने डिवाइड केलं तर तोच नंबर येतो, राईट? ओके. सो ए अपॉन बी च्या फॉर्मॅटमध्ये जे काही एक्सप्रेशन असेल ते असणार आहे आपलं फ्रॅक्शन. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आता डील करत असताना आपण पॉलिनॉमियल सोबत डील करणार आहे. ठीक आहे. पॉलिनॉमियल काय असतात मग? इन द फॉर्म ऑफ say some number a plus bx plus cx square plus dx cube plus ax square and so on. Got it? Equal to 0 like that. आपण पॉलिनॉमियल त्या फॉर्म मध्ये असतात. त्याच्यावरून आपण डिग्री फाइंड आउट करतो प्रत्येक पॉलिनॉमियलची. तर डिग्री काय असते मग? पॉवर ऑफ हायेस्ट सॉरी द हायेस्ट पॉवर ऑफ द एक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर माझ्याकडं 2x क्यूब प्लस 3x इज इक्वल टू 0 हे एक पॉलिनॉमियल आहे, राईट? समथिंग. आता यात जर ऑब्झर्व केलं तिथं x ची पॉवर 1 पण आहे, x ची पॉवर 3 पण आहे. याच्यातली हायेस्ट कुठली झाली? 3. म्हणजे ह्या टोटल पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली आपली? 3 अँड सो ऑन लाईक दॅट. आपण याची पॉवर आयडेंटिफाय करत आहे. ठीक आहे. सो टाका हेडिंग मग आता पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन त्याच्यात दोन बेसिक टाईप पडतात. एक असतं प्रॉपर फ्रॅक्शन, याचं असतं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर फर्स्ट आहे आपलं प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. प्रॉपर फ्रॅक्शन. सो इन फ्रॅक्शन p of x upon q of x where p of x and q of x are polynomials such as polynomials with q of x is not equal to 0. And then we say this fraction is proper fraction if degree of p of x is strictly less than degree of q of x. कळलंय? तो जे काही पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्ये असणार आहे फ्रॅक्शन त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन केव्हा म्हणणार आहे? जेव्हा डिनोमिनेटरची डिग्री ही कमी पाहिजे, इक्वल पण अलाउड नाहीये न्यूमरेटर पेक्षा. सॉरी, न्यूमरेटरची डिग्री ही कमी पाहिजे डिनोमिनेटर पेक्षा, इक्वल सुद्धा आपल्याला अलाउड नाहीये. म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल जस्ट वरती न्यूमरेटरला आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि खाली डिनोमिनेटरला आहे 2x स्क्वेअर प्लस 1. आता याची डिग्री पाहिली 2 आहे, याची डिग्री 2 आहे. दोघं पण काय झाले? इक्वल झाले. लेस दॅनची कंडिशन आहे का इथे? नाहीये. सो हा प्रॉपर फ्रॅक्शन होईल का? हा जाणार इम्प्रॉपर मध्ये. आता आम्ही इथं फक्त लिहिलं आपण x प्लस 1. तर ह्या केसमध्ये डिग्री ऑफ p ऑफ x आली आपली 1, जी की लेस दॅन आहे डिग्री ऑफ q ऑफ x 2 पेक्षा. तर येस, दिस इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शनचा मिनिंग कळलाय प्रत्येकाला? न्यूमरेटरची डिग्री ही कमीच पाहिजे डिनॉमिनेटर पेक्षा, इक्वल सुद्धा अलाउड नाही आपल्याला, स्ट्रिक्टली लेस दॅन पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? हा. आता सेकंड आहे आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन यात फक्त एकच चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. फक्त आता इथं डिग्री ग्रेटर इक्वल पाहिजे, दॅट्स इट. टाका इम्प्रॉपर फ्रॅक्शन. डायरेक्ट कॉपी करतो.
आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? इन अ फ्रॅक्शन p of x upon q of x, where p and q are polynomial with p of x is not equal to 0, then we say that this fraction is improper fraction. इथं improper करा. Fraction if degree of p of x is greater or equal to degree of p of x. तर जेव्हा डिग्री ऑफ न्यूमरेटर ही ग्रेटर दॅन किंवा इक्वल होईल डिग्री ऑफ न्यूमरेटर पेक्षा, देन आपण त्याला काय म्हणणार आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कळलं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2x square plus 1 divided by x square plus x plus 1. इथं जर ऑब्झर्व केला तर डिग्री ऑफ न्यूमरेटर पण 2 आहे, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर पण 2 आहे. सो दोघं डिग्री इक्वल झाल्या. तर हा कुठे गेला आपला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. तर ह्या केसमध्ये एक्स क्यूब प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 2x स्क्वेअर मायनस 1. तर ह्या केसमध्ये पण काय डिग्री ऑफ न्यूमरेटर ग्रेटर आहे डिनॉमिनेटर पेक्षा, सो हा पण कशात गेला आपला? इम्प्रॉपर मध्ये. ठीक आहे. तर असं असतं एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. इथं डिग्री ऑफ न्यूमरेटर स्ट्रिक्टली लेस आहे डिनॉमिनेटर पेक्षा, सो हा कुठे गेला आपला? प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. लाईक दॅट अँड सो ऑन. कळलंय? ओके. आता जे काही प्रॉपर फ्रॅक्शन आहे म्हणजे ज्याचे डिग्री ऑफ न्यूमरेटर कमी आहे डिनॉमिनेटर पेक्षा, त्याचे पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करण्यासाठी 3 टाइप्स पडतात. म्हणजे 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द फॅक्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉलिनॉमियल. आता फॅक्टर म्हणजे काय ते सांगतो. तर आधी आपण फॅक्टर म्हणजे काय डिस्कस करूयात, म्हणजे तुम्हाला एक थोडीशी आयडिया येईल. क्लिअर? तर माझ्याकडं नंबर आहे 15. याचे फॅक्टर काय पडले बरं? 5 into 3. आणि दुसरा नंबर आहे 20. याचे जर फॅक्टर पाडले तर याला 4 into 5. 4 चे परत फॅक्टर पडतात 2 into 2 into 5. गॉट इट? तर हे झाले याचे फॅक्टर. तसंच पॉलिनॉमियलला सुद्धा ज्या रिड्यूस होतात त्यांना फॅक्टर असतात, आणि ज्या रिड्यूस नाही होत त्याचा एक सेपरेट कॅटेगरीमध्ये त्याला डिवाइड केलंय क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल म्हणून. ते पण आहे आपल्याकडे. ठीक आहे. ओके. तर आता इथं पहा की 15 चे जे काही फ्रॅक्शन्स आहेत, हे दोघं पण 2 फ्रॅक्शन्स, एक आहे 5 फॅक्टर्स, एक आहे 5 आणि दुसरं आहे 3. दोघं पण कसे आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे कुठलाही फॅक्टर रिपीट झालाय का इथं? नाही झाला. ह्या केसला म्हणतात नॉन रिपीटेड फॅक्टर. ही केस कुठली झाली? नॉन रिपीटेड फॅक्टर. आता इथं 20 मध्ये पहा, 20 चे फॅक्टर काय? 2, 2, 5. इथं 2 हा जो फॅक्टर आहे हा रिपीट झालाय 2, राईट? ट्वाइस. सो याला काय म्हणतात? रिपीटेड फॅक्टर्स. रिपीटेड फॅक्टर्स. आणि आता थर्ड एक्झाम्पल जर मी घेतलं 17, याचे फॅक्टर पाडा. 1 सोडून आणि 17 सोडून दुसरे कुठले फॅक्टर पडतील का? नाही पडणार. बरोबर. 1 आणि 17 सोडला दुसरे कुठले फॅक्टर पडतील का? पडणारच नाही. याला म्हणतात इररिड्युसिबल नंबर. हा काय म्हणतो याला आपण? इररिड्युसिबल नंबर, जे की ज्याला आपण प्राईम नंबर असं पण म्हटलं जातं. लाईक दॅट आता आपल्याला पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स पाहिजे. ठीक आहे. आपण बेसिकली क्वाड्रॅटिक मध्येच डील करणार आहे किंवा मॅक्सिमम क्युबिक, त्याच्यावरती नाही. ठीक आहे. लिनियर किंवा क्वाड्रॅटिक किंवा क्युबिक. आता लिनियर म्हणजे काय समजून घ्या. लिनियर म्हणजे डिग्री 1, क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2, क्युबिक म्हणजे डिग्री 3. ठीक आहे. लिनियर म्हणजे काय म्हटलं? डिग्री 1, क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2, क्युबिक म्हणजे डिग्री 3. ओके. तर आता येऊयात आपल्या पॉलिनॉमियलच्या लँग्वेजकडं. फॅक्टर वगैरे काय असतात काय नाही. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. याला जर मला स्प्लिट करायचे, फॅक्टर पाडायचे, तर आपण काय करतो? 5 हे ऍडिशन आले पाहिजे, 6 हा प्रोडक्ट यायला पाहिजे. बरोबर. तर याला कसं लिहिणार मी? x प्लस 3 आणि x प्लस 2 इज इक्वल टू 0.
जसं 15 ला मी काय लिहिलं होतं 5 into 3 च्या फॉर्मॅटमध्ये, तसंच ह्या पॉलिनॉमियलला मी काय लिहिलं x+3 into x+2. सो हे झाले ह्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स. ठीक आहे. सो आय होप फॅक्टर वाली कॉन्सेप्ट सगळ्यांना कळली असेल. आता लिनियर फॅक्टर म्हणजे काय माहितीये का, की असे फॅक्टर की ज्यांची डिग्री 1 आहे. तर आता इथं जर हा वाला फॅक्टर पाहिला, याची पण डिग्री 1 आहे. हा वाला फॅक्टर आहे, याची पण डिग्री 1च आहे. तर हे दोघं पण कसे झाले? लिनियर फॅक्टर झाले. आता सेकंड थिंग, हे दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत त्याच्यावरनं परत अगं ठरतं आपलं हे ठरलं. म्हणजे आता इथं आपण एक्झाम्पल पाहिलं तर 20चं. 2 into 2 into 5 बरोबर? हां. तर 20 मध्ये काही फॅक्टर्स सेम होते. त्याला काय म्हटलं होतं आपण? रिपीटेड, म्हणजे काही फॅक्टर रिपीट झालते. आणि इथं यात कशात 15 मध्ये एक पण फॅक्टर रिपीट नाही झाला. तर ते काय झाले? नॉन रिपीटेड. तसंच आपल्याला क्वाड्रॅटिक मध्ये पण फर्स्ट टाइप असणार आहे आपला लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स. म्हणजे काय? की सगळे फॅक्टर्स असे वेगवेगळे पाहिजेत. ती कॅटेगरी झाली आपली लिनियर नॉन रिपीटेड. आता दुसरा येणार आहे आपला लिनियर रिपीटेड. म्हणजे काय माहितीये का? फॉर एक्झाम्पल x² + 2x + 1 = 0 आहे. ठीक आहे. तर ह्या पॉलिनॉमियलला कसं लिहिता येईल आपल्याला? हा ॲक्चुअली x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे हा काय झाला? x+1 into x+1 = 0. आता ह्या केसमध्ये पाहिलं तर हा पण फॅक्टर लिनियर आहे. का बरं लिनियर आहे? कारण त्याची डिग्री 1 आहे. हा पण फॅक्टर पाहिला तर लिनियर आहे, कारण त्याची डिग्री 1 आहे. बट दोघं पण फॅक्टर सेम आहे तिथं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण याच्यात, तर दोघं फॅक्टर कसे होते? वेगवेगळे. सो ही आधीची कॅटेगरी कुठली झाली आपली? लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर. हे लिहू नका, हे मी प्रॉपर लिहून देणार आहे. ठीक आहे. जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी मी सांगतोय. ठीक आहे. आता इथं जर फॅक्टर पाहिले, तर हे दोन्ही फॅक्टर काय झाले त्याचे? रिपीट झाले. सो ही दुसरी कॅटेगरी काय येणार आहे? लिनियर रिपीटेड फॅक्टर. ठीक आहे. इथपर्यंत कळलंय? म्हणजे समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, तर त्याच्या काय 2 पॉसिबिलिटीज पाहिल्या. तर दोघं पण क्वाड्रॅटिक इक्वेशनच होते. त्याच्या 2 पॉसिबिलिटी पाहिल्या. पहिल्याचे फॅक्टर आले ते कसे होते आपले? वेगवेगळे. त्याला आपण म्हटलं नॉन रिपीटेड. आणि दुसरे जे आले त्याचे कसे आले? सेम आले. त्याला काय म्हटलं आपण? लिनियर रिपीटेड फॅक्टर. आता थर्ड केस पाहूयात आपण. x² + 1 = 0. हे वालं इक्वेशन आहे माझ्याकडं. ठीक आहे. हे वाला या टाइपचं इक्वेशन आहे. आता यात मला सांगा की अशी x ची कुठली व्हॅल्यू आहे की x² + 1 = 0 येईल? याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण कसं करणार? x² ह्या साइडला ठेवा, 1 ला तिकडे पाठवलं तर मायनस झाला. मग सांगा असा कुठला नंबर आहे ज्याचा स्क्वेअर मायनस येईल? आहे का कुठला? नाहीये. म्हणजे रिअल नंबरमध्ये तरी नाहीये, कॉम्प्लेक्समध्ये आहे. तिथपर्यंत तुम्हाला अजून जायचंय. तुम्ही अजून ते शिकलेले नाहीयेत. ठीक आहे. हां. तर म्हणजे ॲक्चुअल असा आपल्याला नंबरच भेटत नाही, की ज्याचा स्क्वेअर -1 येईल रिअल नंबरमध्ये. म्हणजे याला कुठलं असं सोल्युशन आहे का किंवा फॅक्टर पडेल का? तर याचे फॅक्टर पडत नाहीत. याला आपण असं 2 लिनियर फॅक्टरच्या प्रॉडक्टमध्ये लिहूच शकत नाही याला. का माहिती का? कारण याचा तो फॅक्टराइज होत नाही किंवा रिड्यूस होत नाही. ह्या टाइपची जी काही कॅटेगरी असणार आहे, ही असणार आहे आपली क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर. ठीक आहे. या टाइपची कुठली असणार आहे आपली? क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल. इथं पाहिलं तर याची डिग्री 2 आहे, सो हा झाला क्वाड्रॅटिक. इथं जर पाहिलं प्रत्येकाची डिग्री 1 होते, सो हे दोघं पण झाले लिनियर. तर ॲक्चुअल आपल्याला जे काही पार्शियल फ्रॅक्शनचे 3 टाइप्स पाहिजेत. कुठले कुठले पाहिजेत मग? लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर, सेकंड येणार आहे लिनियर रिपीटेड फॅक्टर, थर्ड येणार आहे क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर. तर हे मी एवढं ब्रीफमध्ये काय एक्सप्लेन करतोय बिकॉज बऱ्याच मुलांना हे टाइप्स आयडेंटिफाय करायलाच इश्यू होत आहे. लिनियर रिपीटेड कुठला, लिनियर नॉन रिपीटेड कुठला आणि क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल कुठला. सो आय होप की हे सगळे टॉपिक्स क्लिअर झाले असतील.
ठीक आहे. So आता येऊयात आपण ऍक्च्युअल थिअरीकडे. यात आतापर्यंत शिकलो, यात काय कोणाला डाऊट आहे का? नाही तर मग मी हे इरेज करतो. लिनियर नॉन रिपीटेड, लिनियर रिपीटेड किंवा क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल समजलं नाही असं आहे कोणी? येस. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. तर मी हे सगळं इरेज करतो. ठीक आहे. हा, तो फर्स्ट टाइप कुठला पाहिला होता आपण? लिनियर रिपीटेड फॅक्टर. टाका हेडिंग. हा, वन मोर थिंग. हे जे काही आपण पार्शियल फ्रॅक्शन सोबत डील करणार आहे आता, हे सगळे डिनॉमिनेटर सोबत करणार आहे. न्यूमरेटरशी आपल्याला काही देणं घेणं नाही. न्यूमरेटर काही पण असू द्यात, फक्त न्यूमरेटरची आपल्याला डिग्री चेक करायची. दॅट्स इट. कळलंय आतापर्यंत? कळलंय सगळ्यांना? आपण इथनं पुढे जे काही डील करणार आहे, जे काही फॅक्टर्स पाडणार आहे, जे काही एक्सप्रेशन लिहिणार आहे, ते सगळं डिनोमिनेटरच्या बाबतीत करणार आहे आपण. न्यूमरेटरला काहीच करणार नाही, त्याला ऍज इट इज शेवटपर्यंत कॅरी फॉरवर्ड करणार आहे. आपल्याला न्यूमरेटरचं काही देणं घेणं नाही. फक्त आपण त्याची प्रॉपर फ्रॅक्शन आहे की इम्प्रॉपर आहे इतकं चेक करायला, किंवा त्यावेळेसच आपण न्यूमरेटरचा रोल येतो. किंवा जेव्हा तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये येतो तेव्हा न्यूमरेटरचा थोडासा रोल येतो. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटरचा काहीच रोल नाही. आपण सगळं कशासोबत डील करणार आता? डिनोमिनेटर सोबत. ठीक आहे. ओके, आपली फर्स्ट कॅटेगरी आहे लिनियर रिपीटेड फॅक्टर. स्वतः न्यूमरेटर काही पण असू द्या, मी त्याला जनरल 1 घेतो. ठीक आहे. हा, स्वतः फॉर एक्झाम्पल माझ्याकडं a1 प्लस b1x हा एक जनरल फॅक्टर आहे. त्याला दुसरा एक a2 प्लस b2x हा एक दुसरा फॅक्टर आहे. a3 प्लस b3x हा तिसरा फॅक्टर झाला. इन जनरल माझ्याकडं n फॅक्टर आहेत. an प्लस bnx सगळे कसे आहेत आपले? लिनियर फॅक्टर्स आहेत. तर याला आपण कसं लिहिणार मग? इन जनरल कुठलाही जे काय आता मी ABC लिहिल, A1 B1 A2 लिहिल, जे काय असेल कुठलेही रॅन्डम व्हेरिएबल घेऊ शकता. ठीक आहे. सो कॅपिटल A अपॉन फर्स्ट फॅक्टर मध्ये प्लसचं साइन, कॅपिटल B अपॉन सेकंड फॅक्टर मध्ये प्लसचं साइन, कॅपिटल C अपॉन थर्ड फॅक्टर प्लस डॅश डॅश डॅश. एक कधीपर्यंत चालेल? जो काही n नंबर असेल आपला तिथपर्यंत कॅपिटल N अपॉन an प्लस bnx. याला ह्या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस करायचे आणि मग पुढं सिम्प्लिफाय करायचे. क्लिअर? स्वतः म्हणजे कसं की एक जस्ट एक्झाम्पल देतो इथं. हे माझ्याकडे फॉर एक्झाम्पल असं आहे x-1 आणि 2x+1 याचे मला पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. सो याचे पार्शियल फ्रॅक्शन्स फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याला एक्सप्रेस कसं करतो? तर काय करणार? कॅपिटल A अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस कॅपिटल B अपॉन सेकंड फॅक्टर. याच्यात 2 होते, तो 2च लेटर येणार. याच्यात तिसरा फॅक्टर असता, तिसराला असता, चौथा असता, चौथा अँड सो ऑन. कळलंय? तर हे जे काय आहे, हे काय आहे की फक्त त्याला एक्सप्रेस कसं करायचं, काय करायचं ते. क्लिअर? ओके. आता नेक्स्ट पाहूयात आपण काय की लिनियर रिपीटेड फॅक्टर. ठीक आहे. लिनियर रिपीटेड फॅक्टर. एक मिनिट हा, जस्ट मिनिट.